नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा इव्हिनिंग स्नॅक्स। एकदम झटपट तयार होतो आणि खायला एकदम टेस्टी लागतो। आता इथे मी एका मोठ्या कणसाचे दाणे छान काढून घेतलेले आहेत। याच्यावरती चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिट आपण हाताने चुरून घेणार आहोत। यामुळे मकाचे दाणे फुटून त्यातलं बऱ्यापैकी मॉइश्चर बाहेर येतं आणि त्यामुळे बॅटर बनवताना खूप कमी पाण्याचा वापर करावा लागतो आणि त्याचबरोबर ते तेलात तळताना फुटत नाहीत, त्यामुळे उडण्याची भीती राहत नाही। हवं तर तुम्ही 2 ते 3 सेकंदासाठी मिक्सरला फिरवून घेऊ शकता। आता यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा स्लाइसेसमध्ये कट केलेला कांदा टाकणार आहोत। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा ओवा, 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहोत। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। हाच बाउल भरून मी मकाचे दाणे घेतले होते। आता याच्यामध्ये मी गच्च भरून पीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान चुरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर आवर्जून टाका, याने भजी छान कुरकुरीत होतात। आणखी मी याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकणार आहे। तर मी जे बाउल भरून पीठ घेतलेलं होतं त्यातलं 3/4 बाउलच पीठ टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकणार आहे। तर साधारण 2 ते 3 चमचे पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि यावरती झाकण ठेवून याला साधारण 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवणार आहे। आता बॅटर मला जसं हवंय त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसरच ठेवलेलं आहे, कारण 15 ते 20 मिनिटं भिजल्याच्या नंतर कॉर्नमधलं बऱ्यापैकी आणखीन मॉइश्चर रिलीज होईल आणि बॅटरची कन्सिस्टन्सी छान मेंटेन होईल। आता मी याच्यामध्ये 2 चिमूट खायचा सोडा टाकणार आहे। सोडा जर खूप जास्त टाकला तर खूप जास्त भजी तेल पितात आणि खूपच जर कमी टाकला तर एकदम निबर बनतात। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून याला एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं कॉर्न भज्यांचं मिक्सचर बनवून तयार झालेलं आहे। त्याचबरोबर तेलही छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं करून हे मिश्रण टाकून घेऊयात। तर सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवणार आहे आणि भजी टाकून झाल्याच्या नंतर आपण गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम करून मध्यम आचेवरती भजी तळून घेणार आहोत। तर याला अर्धा मिनिट झाल्याच्या नंतर आपण पलटून घेऊया आणि याला मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे भजी सगळ्या बाजूने एकसारखी छान तळली जातात। तर भजींना छान एकसारखा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। याला आपण एका जाळीवरती काढून यातलं तेल व्यवस्थित निथळून घेणार आहोत आणि तेल व्यवस्थित निथळल्याच्या नंतर आपण याला टिश्यू पेपरवरती एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे राहिलेले भजे तळून घेणार आहोत। तर ही कॉर्न भजी एकदम झटपट बनवून तयार होतात, खायला तर एकदम टेस्टी लागतात। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मील्स मराठीला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।